आणि अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी बसलेल्या या अजिंक्य भूमीमध्ये उपस्थित सकल जनांचं या सोहळ्याचा सूत्रसंचालक म्हणून मी सुनील मोरे पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतो। आजचा हा सोहळा 1 ऑक्टोबर या दिवशी संपन्न होतोय। खरं तर 1 ऑक्टोबरचं महत्व आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये जीवनामध्ये अनन्यसाधारण असंच आहे। कारण 1 ऑक्टोबर ही केवळ एक तारीख नक्कीच नाहीये। याच दिवशी आपल्या 16 मराठा लाईट इन्फंट्री अर्थात अशोक चक्र बटालियनचा वर्धापन दिवस, स्थापना दिवस गेले 58 वर्ष आपण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करतोय। मंडळी, आजच्या या कार्यक्रमामध्ये देखील आपण सर्वजण उपस्थित आहात। मात्र गेल्या 58 वर्षांच्या काळामध्ये ज्या शूरवीर अधिकाऱ्यांनी, ज्या शूरवीर जवानांनी, सैनिकांनी आपलं योगदान देशसेवेसाठी या बटालियनच्या माध्यमातून दिलं आहे, त्यातील बहुतांश मान्यवर आज आपल्या सर्वांच्या मध्ये या सभागृहामध्ये उपस्थित आहेत। मात्र आपल्यापैकी काही दिवंगत व्यक्ती अशा देखील आहेत ज्या आज आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित नाहीये। देहातही जरी मंडळी उपस्थित नसली तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने ही नक्कीच मंडळी कायमच आपल्या बरोबर आहेत, यापुढे देखील राहतील। आणि म्हणूनच या सर्व आपल्या 16 मराठा लाईट इन्फंट्री परिवारातील शहीदांना, दिवंगत मृतात्म्यांना आणि एकूणच देशसेवेसाठी आपलं सर्वोच्च बलिदान करणाऱ्या सर्वच तिन्ही दलातील शूरवीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो सुभेदार ऑनररी कॅप्टन ज्ञानदेव बोराटे साहेब यांना। यानंतर श्रद्धांजली सन्माननीय ज्ञानदेव बोराटे साहेब आपल्या सर्वांच्या समोर सूचना देतील आणि आपण सर्वजणच आपल्या सर्वांना विनंती करतो आहे की आपल्या अशोक बटालियनच्या कारकिर्दीमध्ये या साहेब लोकांनी, ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या विरुद्ध आणि भारत मातेचं नाव रोशन केलेलं आहे, त्यांच्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि सर्वांनी 2 मिनिटांसाठी त्यांच्यासाठी श्रद्धांजली व्हायची आहे। प्लीज सर्वांनी उभे राहा। सैनिकांचे जीवन दिव्य अलौकिक असे सैनिकांचे जीवन स्मृतीस त्यांच्या शतशः वंदन आणि हाच अभिवादनाचा, वंदनाचा, आदरांजलीचा आणि श्रद्धांजलीचा एक आपल्या सर्वांच्या हृदयाच्या जवळ असलेला कार्यक्रम देखील या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी अनुभवला। जी मंडळी आपल्यामध्ये हयात नाहीये त्यांचं स्मरण सुखदुःखाच्या प्रसंगी करणं ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे, परंपरा आहे आणि याच परंपरेचं पालन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनीच अनुभवलं। मंडळी, हा संपूर्ण सोहळा राजधानी साताऱ्यात होतो। अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी बसलेल्या या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये ज्याला यशोभूमी, तपोभूमी आणि वीरभूमी असं संबोधलं जातं, अशा या ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये, राजधानी साताऱ्यामध्ये आजचा हा वर्धापन दिनाचा सोहळा होत असताना आवर्जून तुम्हा सर्वांनाच सांगावंसं वाटतं की सातारा जिल्ह्याची ओळख ही विविध अंगाने वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या मान्यवरांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आपण सर्वांनीच ऐकलेली आहे, माहिती आहे आपल्याला, त्याचा अनुभव देखील आहे। सातारा जिल्हा म्हटलं की पुस्तकांचं गाव भिलार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। भिलार गाव पुस्तकाचं गाव म्हणून आपण सर्वजण अनुभवतोय। मधाचं गाव म्हणून मांगूर हेही महाबळेश्वर तालुक्यामधील गाव सुपरिचित आहे। कवितेचं गाव म्हणून जटातवाडी आपल्या सर्वांना माहिती आहे। न्यायाधीशांचं गाव म्हणून कोडोली गावाचा देखील परिचय आहे। परंतु या सगळ्याच्या पेक्षा सातारा जिल्ह्याची अभिमानास्पद ओळख आहे ती केवळ एका गावामुळे, आणि ज्या गावाच्या अगोदर गावाचं नाव नंतर येतं मात्र अगोदर मिलिटरी हा शब्द येतो, त्या मिलिटरी हापशिंगे अर्थात सैनिकांचं गाव, सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची आपल्या सर्वांना ओळख आहे। आणि याच सातारा जिल्ह्यातील सर्वच शूरवीर जवानांसाठी पुनश्च
पुनश्च एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर करूया. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आपण मानवंदना देऊया, सलामी देऊया, अभिवादन करूया. सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा. याच सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या पाठीवर तांदूळ बाळ घेऊन ब्रिटिश सैन्याशी 2 हात करणारी झाशीची राणी ही आपल्या सातारा जिल्ह्यातील स्त्री शिक्षणासाठी लोकांच्या शिव्याशा आणि वेळप्रसंगी शेण दगड यांचा देखील मारा सहन करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या देखील आपल्या सातारा जिल्ह्यातील मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून आपल्या गळातील स्त्रीधन गहाण ठेवून मुलांच्या उपजीविकेचा जेवणाचा प्रश्न सोडवणाऱ्या लक्ष्मीदेवी पाटील या देखील सातारा जिल्ह्यातील. सातारा जिल्हा कर्तृत्वान व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाने उजळून निघालेला आहे आणि अशाच कर्तृत्वान व्यक्तींच्या या शूरवीर सैनिकांच्या सातारा जिल्ह्यामध्ये 16 मराठा लाईट इन्फंट्रीचा आज वर्धापन दिन सोहळा संपन्न होतो. हा सोहळा संपन्न होत असताना आनंदाने आणि अभिमानाने ऊर भरून यावा अशी अनेक नररत्न या बटालियनला लाभली आणि त्यामधीलच आपल्या सर्वांनाच स्टेजवरील बॅकड्रॉप मध्ये ज्यांचं छायाचित्र पाहायला मिळतंय कर्नल एल.जे. नायर यांच्यापासून प्रेरणा आणि स्फूर्ती घेत आजवर 58 वर्ष या रेजिमेंटमधील सर्वच अधिकारी सैनिकांनी देशसेवा बजावलेली आहे. या सर्वांनाच मनोभावे विनम्र अभिवादन आणि नमन हे नक्कीच आहे. मंडळी, वाढदिवस प्रत्येकाचे होत असतात. अगदी लहान मुलांचा वाढदिवस आपण कौतुकाने करतो आणि त्यानंतर मोठ्या मंडळींचे वाढदिवस 61ला 65ला 75ला सहस्त्र चंद्रदर्शनाला होत असतात. व्यक्तींचे वाढदिवस होत असताना संस्थांचे वाढदिवस करण्याचा प्रघात हा देखील आपल्या संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये आहे आणि म्हणूनच 16 मराठा लाईट इन्फंट्रीचा आज 58वा वाढदिवस म्हणजेच स्थापना दिवस या ठिकाणी साजरा होतोय. दरवर्षीच हा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित होत असतो. मात्र राजधानी सातारा ग्रुपला हे 3रं वर्ष आहे. ही हॅट्रिक आहे ज्यावेळेस 3ऱ्यांदा या स्थापना दिवसाचं सादरीकरण आणि एकूणच संयोजन नियोजन करण्याचं भाग्य या राजधानी सातारा ग्रुपला मिळालेलं आहे आणि त्यांच्या वतीनंच या ठिकाणी प्रास्ताविक करण्यासाठी सन्माननीय सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन मारुती जाधव यांना मी विनंती करणार आहे. आपण स्वागतपर प्रास्ताविक या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावं, तर नंतर मान्यवरांचे आदर सत्कार मान सन्मान हे केले जातील. मी विनंती करतोय, जोरदार टाळ्या वाजवूया. सन्माननीय सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन मारुती जाधव. टाळ्यांमध्ये काही जोश नाहीये, जेवण आहे, टाळ्या जोरात वाजल्या पाहिजेत. व्यक्तीचं वय विचारत या. रामराम. माझ्या कानापर्यंत आवाज पोहोचला नाही इकडं. रामराम. आपण या ठिकाणी आला याबद्दल सर्वांचे अभिनंदन आहे. आपणा सर्वांना कळण्यात अति आनंद होत आहे की राजधानी सातारा येथे सातारा ग्रुपचे जयसिंग साहेबान, एनसिंग साहेबान आणि जवान 16 मराठा अशोक चक्र बटालियनचा 58वा वर्धापन दिवस साजरा करीत आहोत. तरी या कार्यक्रमात उपस्थित अफसर साहेबान, जयसिंग साहेबान, बहादूर जवान आणि माता भगिनींनो, आपण राजधानी सातारा येथे ह्या प्रोग्रामला उपस्थित झाला याबद्दल मी सातारा ग्रुपच्या वतीने सातारा ग्रुपचे जयसिंग साहेबान, एनसिंग साहेबान आणि बहादूर जवान यांच्या वतीने आपले सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि याच्या मी भरत साहेबांना विनंती करतो का तुम्हाला सांगायचं इच्छितो की आपले मेजर जनरल गेट टिकट साहेब यांचा काल निषेधापणा आला आहे आणि काल ते माझ्या संघटनेत तुम्ही अर्धा तास बोलत होते. त्याचप्रमाणे कर्नल एस पी खन्ना साहेब यांनी कारण की त्यांची प्रकृती बरी नसल्या कारणाने जे काही समजणे आपल्या सर्वांना माहीत आहे की खन्ना साहेब हे प्रत्येक सिव्हिलमध्ये प्रत्येक रॅलीला उपस्थित राहतात. एवढ्यापर्यंत सांगितलं की साहेब मला
तुमचा अकाउंटचा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या. तर मी म्हटलं साहेब तशी काही जरूर नाही, आम्हाला सातारा ग्रुप खूप फार मोठं खंबीर आहे आणि ते आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. तेव्हा गिलन साहेबांना मी आणि खन्ना साहेबांना मी ही विनंती केली की तुम्ही ह्याच्याबद्दल काळजी करू नका. हा रेजिंडे 58 रेजिंडे आहे आनंदाने हसीखुशीमध्ये आपण साजरा करत आहोत. भरत पवार यांना मी विनंती करतो की आपण याच्या पुढील प्रोग्राम 16 मराठा अशोक चक्र बटालियन राजधानी सातारा ग्रुपच्या वतीनं मी सर्व उपस्थित मान्यवरांचे, व्यासपीठावरील मान्यवरांचे आणि महिलांचे ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम आपल्या या 58व्या वर्धापन दिनाच्या सर्व माजी सैनिक, महिला आणि त्यांच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुढील आपल्या ज्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात सुनील मोरे साहेब, ते आपल्या बटालियनची थोडक्यात हिस्ट्री सांगतील. त्यानंतर कार्यक्रम स्वागत तर प्रास्ताविक सन्माननीय मारुती जाधव साहेब यांनी आपल्या सर्वांच्या समोर सादर केलं. मंडळी, केवळ शब्द सुमनांनीच आपलं स्वागत केलं जाते असं नव्हे, तर मंचावर ही सर्व केशरी फेट्यामध्ये बसलेली कर्णीबाण माणसं आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सन्मानित होणार आहेत. आणि हा सत्कार स्वागताचा सोहळा मंचावर संपन्न होतो. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि याच संस्कृतीचं पालन करत मंचावरील या सर्वच मान्यवर अतिथींचं संयोजकांच्या वतीनं यशस्वी स्वागत केलं जाते. मी राजधानी सातारा ग्रुपच्या संयोजक कार्यकर्त्यांना विनंती करेन, ज्यांचा नामोल्लेख होतोय त्यांनी कृपया स्टेजवरील मान्यवरांचा सन्मानाने सत्कार करण्यासाठी समोर यायचे. सर्वप्रथम सन्माननीय मारुती जाधव साहेब यांना विनंती असेल सुभेदार मेजर कमांडर कॅप्टन उद्धव चव्हाण साहेब यांचं आपण या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करा. सुभेदार मेजर कमांडर कॅप्टन उद्धव चव्हाण साहेब यांचं आजच्या या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत केले जाते. 66 रोजी 16 मराठा लाईट इन्फंट्री या बटालियनची स्थापना झाली. कर्तव्य, मान आणि साहस हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेली ही बटालियन सिकंदराबाद या ठिकाणी या बटालियनची स्थापना झाली. आणि या बटालियनचं नाव 16 मराठा अशोक चक्र बटालियन असं आपण अभिमानानं आणि आनंदाने घेतो. त्याला कारण म्हणजे या मंचाच्या पाठीमागे आपण ज्यांचा प्रेरणास्थान म्हणून मगाशी उल्लेख केला त्या यांचे नायर साहेबांच्या अतुलनीय शौर्यामुळे या बटालियनला अशोक चक्र बटालियन असं नाव लावण्याचा एक चांगला अनुभव आणि चांगली संधी मिळाली. सिकंदराबाद या ठिकाणी सुरुवातीचे कमांडिंग ऑफिसर मेजर जगदीश राम व लेफ्टनंट कर्नल के.एम. मोगे, सुभेदार मेजर नारायण नाईक या सर्व कर्तृत्वान अधिकाऱ्यांनी या रेजिमेंटच्या स्थापनेचं काम पाहिलं. सिकंदराबाद येथून श्रीनगर, नवगाव या ठिकाणी, तर नंतर उत्तराखंडातील रोडकी या ठिकाणी, मेरठ या ठिकाणी या बटालियननं कामकाज करत असतानाच 1971 सालच्या लढाईमध्ये पंजाब सीमेवर या बटालियनला आपले शौर्य दाखवण्याची संधी मिळाली. आणि या 1971च्या युद्धानंतर पुन्हा एकदा मेरठ या ठिकाणी कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल जी.एस. कौल साहेब आणि सुभेदार मेजर श्रीरंग निकम जे आपल्या मिलिटरी अक्षिके गावचे कर्तृत्वान अधिकारी होते यांच्या नेतृत्वाखाली मेरठ या ठिकाणी आपला कार्यकाळ 16 मराठा बटालियनने पूर्ण केला. त्यानंतर जम्मू काश्मीर या ठिकाणी मोहरा या ठिकाणी कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल डी.पी. थापर साहेब, सुभेदार मेजर शांताराम दळवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते. लेह, पंजाब, खासा या ठिकाणी त्यावेळेस या बटालियनचं पोस्टिंग होतं. गोविंदगड किल्ला, अमृतसर या ठिकाणी, त्यानंतर मिझोराम या ठिकाणी या बटालियननं कामकाज पाहिलं. आणि या ठिकाणी 2 अवॉर्ड
या 16 मराठा बटालियनला मिळाली. ती म्हणजे अतिरेकी विरोधी कारवाई. मेजर एन.जे. नायर यांना पहिल्यांदा कीर्ती चक्र व त्यांच्या समवेतच नायब सुभेदार रामराव लांबणे जिंती गावचे यांना सेना मेडल अशी 2 अवॉर्ड या बटालियनला अधिकाऱ्यांच्या आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्यामध्ये मिळाले. या अतिरेकी कारवाईमध्ये तब्बल 3 अतिरेक्यांना कंठस्नान घालून या शूरवीर अधिकाऱ्यांनी जवानांनी हिमसत्ती पाठवलं. या ऑपरेशनमध्ये स्वतः प्रत्यक्ष सहभागी असलेले व्यक्तिमत्व आज या हॉलमध्ये उपस्थित आहे. लासुर्डे गावचे सुपुत्र अरुणदेव सावंत यांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतलेला होता. मी सावंत साहेबांना विनंती करेन, आपण कुठे बसलेला असाल तर उभं राहावं आणि आमच्या मानवंदनेचा स्वीकार करावा. सावंत साहेब आहेत का? सावंत साहेब जे स्वतः या ऑपरेशन मध्ये सहभागी होते, याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. लासुर्डे गावच्या सावंत साहेबांच्या विषयी आपण कृतज्ञता व्यक्त करत टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक देखील करावं अशी तुमच्या सर्वांना विनंती करतो. कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल B.A. पाटील आणि सुभेदार मेजर रामभाऊ घोडे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व मंडळी त्यावेळेस कार्यरत होती. त्यानंतर कानपूर येथे ब्ल्यू स्टार ऑपरेशन मध्ये देखील या बटालियननं यशस्वी असा सहभाग घेतलेला होता. कानपूरमधील उन्नाव नदीमध्ये जो बस अपघात घडलेला होता, या बस अपघातामध्ये बचाव कार्य राबवून प्रवाशांचे जीव वाचवण्याचं महत्वाचं काम, जीवनदान देण्याचं काम या बटालियनच्या माध्यमातून सुभेदार सखाराम खोत यांनी केलेलं होतं आणि त्यांना त्याबद्दल शौर्य चक्र देऊन विशेष सन्मानित देखील केलेला आहे. कानपूरला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या तणावग्रस्त भागामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता प्रस्थापित करण्यासाठी देखील आपल्या बटालियनने कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल S.B. खन्ना आणि सुभेदार मेजर भवानी कोतारकर यांच्या नेतृत्वाखाली दिमागदार काम केलं. त्यानंतर सिक्कीम इलाक्यामध्ये बॉर्डर एरियामध्ये कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल B.S. धिलन साहेब व सुभेदार मेजर शांताराम पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण याच कार्यक्रमामध्ये आज मंचावर उपस्थित असलेले सुभेदार मेजर मारुती जाधव साहेब यांनी बटालियनचा चार्ज घेतला. त्यानंतर मद्रासला कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल C.S. विजयकांत साहेब व सुभेदार मेजर मारुती जाधव यांच्या कार्यकाळात याच बटालियनचा 25वा वाढदिवस म्हणजेच रौप्य महोत्सवी सोहळा सिल्वर जुबली ही देखील आनंदात आणि उत्साहात संपन्न झाली. यानंतर नागालँड या अतिरेक्यांशी संबंधित असलेल्या भागामध्ये काम करत असताना कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल मोहन डिस्टिकर साहेब व सुभेदार मेजर शंकर चंदाडे हे अतिरेकी विरोधी कारवाई करून माघारी येताना आर्मीच्या वाहनावर ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि या भ्याड हल्ल्यामध्ये 16 मराठा रेजिमेंटच्या शूरवीर अधिकाऱ्यांनी सामना करत अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घालून त्यांचा खात्मा केला. मात्र याच अतिरेकी कारवाईमध्ये आपल्या बटालियनचे 1 ऑफिसर, 1 JCO आणि 10 जवान देशासाठी शहीद झाले. यामध्ये N.J. नायर साहेबांनी जे अतुलनीय असं शौर्य दाखवलं आणि सर्वोच्च बलिदान दिलं, त्यांच्या या अतुलनीय शौर्य आणि अद्भुत साहस याबद्दल भारत सरकारने त्यांची दखल घेऊन 26 जानेवारी 1994 रोजी प्रजासत्ताक दिनी N.J. नायर साहेबांना मरणोपरांत अशोक चक्र प्रदान करून सन्मानित केलं. त्यांच्या या कार्याचा आपण टाळ्या वाजवून गौरव करूया आणि केवळ याच कार्यामुळे आपल्या या 16 मराठी बटालियनला अशोक चक्र बटालियन म्हणून संबोधलं जाऊ लागेल. अशा या सन्माननीय N.J. नायर साहेबांना भावभीनी श्रद्धांजली आणि आदरांजली. यानंतर बटालियन जम्मू येथील मुठी दामना या ठिकाणी कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सतीश मलिक साहेब आणि सुभेदार मेजर शिवाजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात कार्यरत होती. त्यानंतर कारगिल युद्धामध्ये देखील या बटालियनचा उरी सेक्टरमध्ये सहभाग लाभलेला आहे. लाईन ऑफ कंट्रोल अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर देखील या बटालियननं आपलं शौर्य गाजवलेलं आहे. 2002 साली पीस एरियामध्ये पुण्यात आल्यानंतर कमांडिंग ऑफिसर कर्नल A.K. मेनन आणि सुभेदार मेजर सीताराम भोसले यांच्यासमोर हा पीस एरियामध्ये अतिशय आनंददायक असे दिवस त्यांनी घालवले
त्यानंतर पुनश्च एकदा जम्मूमध्ये सौजी या ठिकाणी कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल AS चाहिल साहेब आणि सुभेदार मेजर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा अतिरेक्यांशी झालेल्या जखमीमध्ये 2 अतिरेकी मारले गेले. यामध्ये बटालियनचे शिपाई प्रकाश मुडगे जे कराडचे होते त्यांना वीरमरण प्राप्त झालं. अशा या देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या सर्वच शहीदांचं आवर्जून स्मरण आजच्या या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं. त्यानंतर आपली 16 मराठा बटालियन लालगड जट्टा कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल M रविकुमार व सुभेदार मेजर ES चिदंबरा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. अरुणाचल प्रदेश या ठिकाणी लेफ्टनंट कर्नल प्रशांत चव्हाण आणि सुभेदार मेजर ऑनरी कॅप्टन अनिल देसाई साहेब यांच्याही नेतृत्वाखाली या बटालियननं काम पाहिलं. ग्वाल्हेर येथे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल आयप्पा साहेब व सुभेदार मेजर ऑनरी कॅप्टन अशोक जगताप साहेब यांनी देखील आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा ग्वाल्हेर या ठिकाणी उमटवला. त्यानंतर पुनश्च एकदा युद्धभूमीवर कारगिल या ठिकाणी कमांडिंग ऑफिसर मनीष प्रियदर्शन आणि सुभेदार मेजर अशोक जगताप यांनी या बटालियनचं संपूर्ण कामकाज पाहिलं. बिकानेर या ठिकाणी कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल बॉबी जसरोटी व सुभेदार मेजर सुभाष रसाळ तर नौशेरा राजौरी या ठिकाणी कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुमित घोरपडे आणि सुभेदार मेजर बाळू तांबे यांनी आपल्या कार्याचा ठसा या बटालियनच्या माध्यमातून उमटवला. गांधीनगर गुजरात या ठिकाणी कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुमित घोरपडे आणि सुभेदार मेजर संतोष कामटे यांनी तत्कालीन पूरग्रस्तांसाठी गुजरातमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामध्ये पूरग्रस्तांसाठी विशेष अभियान चालवून त्यामध्ये विशेष उल्लेखनीय काम केलं. त्याचाही गौरव भारत सरकारने केलेला आहे. याच 16 मराठा अशोक रेजिमेंटमधील सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि जवानांनी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, उमरगा या अशा विविध ठिकाणी माजी सैनिकांचे वेगवेगळे ग्रुप तयार केले आणि या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षीच अशा प्रकारच्या स्नेह मेळाव्यांचं, वर्धापन दिन सोहळ्यांचं, कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. राजधानी साताऱ्यामध्ये 3ऱ्यांदा हा कार्यक्रम होतोय आणि ही हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी सुभेदार मेजर ऑनरी कॅप्टन उद्धव चव्हाण साहेब, सुभेदार मेजर ऑनरी कॅप्टन मारुती जाधव साहेब, सुभेदार ऑनरी कॅप्टन सुरेश मुळीक साहेब, सुभेदार ऑनरी कॅप्टन अशोक जाधव साहेब, सुभेदार ऑनरी कॅप्टन बजरंग निकम साहेब, सुभेदार ऑनरी कॅप्टन यशवंत शिर्के साहेब, सुभेदार ऑनरी कॅप्टन खशाबा पवार साहेब, सुभेदार ऑनरी कॅप्टन दिनकर पाटील साहेब जे कोल्हापूरचे आहेत आणि नगरस्थित सुभेदार ऑनरी कॅप्टन विश्वनाथ लगड या 8-10 जणांच्या ग्रुपने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या संयोजकासाठी पुनश्च एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. अतिशय सुंदर आणि नेटचा असं संयोजन आजच्या 16 मराठा अशोका चक्र बटालियनच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं या सर्वच मान्यवरांनी केलेलं आहे. 16 मराठाचा 58 वर्षांचा एवढा मोठा प्रदीर्घ प्रवास खरं तर काही मिनिटांमध्ये सांगणं हे केवळ अशक्य होतं. मात्र तरी देखील त्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणांचं पोस्टिंग असेल, वेगवेगळे मानसन्मान असतील, वेगवेगळे पुरस्कार असतील आणि वेगवेगळी कामगिरी असेल, या सगळ्यांचाच लेखाजोखा, या सगळ्यांचाच आढावा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनीच या ठिकाणी घेतला. मंडळी, आजच्या या कार्यक्रमानंतर या आढाव्यानंतर मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं मनोगत हे यानंतर आपण ऐकणार आहोत. मी टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय उद्धव चव्हाण साहेब यांना विनंती करेन आपण उपस्थितांशी संवाद साधावा, उपस्थितांना आजच्या या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आपण संबोधित करावं. सन्माननीय उद्धव चव्हाण साहेब. आणि ते तो दोष दाखवला जो 16 मराठाला दोष काढला. अशोक चक्र बटालियन असं नाव नाही मिळालेलं. आपली पलटण बहादूर लोकांची पलटण आहे आणि अशा बहादूर लोकांच्या पलटणीला आज 58 वर्ष पुरे होत आहेत. आपण सर्वांनी हा प्रोग्राम उपस्थित राहून शोभा आणली, आनंद दिला. सर्वांचे धन्यवाद. सर्वांना पुन्हा राम राम. सर्व बंधू भगिनींनी आज आपला वेळ घालवलेला आहे, जो समय व्यतीत केलेला आहे थोडाफार, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.
कॅप्टन उद्धव चव्हाण साहेब यांनी अतिशय थोडक्यामध्ये आपलं स्वागत व्यक्त केलं. मंचावर वीर माता यांचा सन्मान केला जातोय. याही सत्कारासाठी आपण टाळ्या वाजवूयात. वीर मातेला सन्मान केला जातो, त्यांचा आदर सत्कार होतो. कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सांगली या नगर या ठिकाणचे अनेक ग्रुप उपस्थित आहेत आणि या ग्रुपपैकी जर कोणा मान्यवराला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर विनंती आहे. 2 मिनिटांचा कालावधी आपल्याला या ठिकाणी देण्यात येतोय आणि सन्माननीय भरत पवार साहेब पुढील सूत्रे हातात घेत आहेत. आता मान्यवरांचे 2-2 मिनिटात आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम मी आपले सरदार मेजर आंध्रे कॅप्टन सुभाषजी पाटील साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे त्यांना मी विनंती करतो. सरदार मेजर आंध्रे कॅप्टन सुभाषजी पाटील साहेब. आज 16 मराठा अशोक चक्र बटालियनचा 58 वर्धापन दिनानिमित्त आज मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. तसेच हा आपला वर्धापन दिन प्रत्येक वर्षी ज्यावेळी बटालियन फील्डमध्ये असते त्यावेळी हा कार्यक्रम आपल्या पीचमध्ये असणारे आपले माजी सैनिक हा कार्यक्रम करत असतात. तसेच बटालियन ज्यावेळी पीचमध्ये येते त्यावेळी बटालियन आपल्याला रायझिंग डेसाठी बोलवत असते. यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम बटालियन काही परिस्थितीमध्ये किंवा ट्रेनिंग बटालियन असल्यामुळे हा कार्यक्रम बटालियन घेऊ शकले नाही. त्यामुळे आज हा कार्यक्रम राजधानी सातारा जिल्हा आजीमाजी सैनिकांनी हा कार्यक्रम केला. त्याबद्दल मी आणि इतर बसलेले सर्व पदाधिकारी आणि माजी सैनिक आणि वीरमाता वीरपती यांच्याकडून आम्ही सर्व राजधानी सातारा जिल्हा सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. आणि याचप्रमाणे आपला हा रायझिंग डेचा कार्यक्रम सुरुवातीपासून कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा इथून सगळ्यात पहिला म्हणजे सुभेदार दिनकर पाटील साहेब, सरदार मेजर आंध्रे कॅप्टन उद्धव चव्हाण साहेब, सरदार मेजर आंध्रे कॅप्टन भारती जाधव साहेब, तसेच सुभेदार आंध्रे कॅप्टन विश्वनाथ दगड साहेब, तसेच सुभेदार तालुके साहेब आणि मी स्वतः हा पहिला कार्यक्रम कोल्हापूर आणि सातारामध्ये हा कार्यक्रम आपले कर्नल विजयकांत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये केला होता आणि त्याची ही नीव आपण इथून घातली होती आणि हा कार्यक्रम आपण सुरू केला होता. माझं एकच म्हणणं आहे की आपण हा कार्यक्रम करायला सुरुवात केली. आपला हा कार्यक्रमाचा आदर्श घेऊन जवळजवळ सर्व बटालियनने हा कार्यक्रम सुरू केला आहे आणि हा कार्यक्रम आपण हा असाच पुढे चालू ठेवायचा. हा आदर्श आपण घेऊन हा आपण असाच पुढे चालायचा आहे ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. इथून पुढे कुठेही बटालियनमध्ये कार्यक्रम असाल तर आपण जाऊ. ज्यावेळी पीचमध्ये बटालियन ज्यावेळी फील्डमध्ये आहे त्यावेळी ज्यांना माहीत आहे की आपण हा कार्यक्रम आज पुढल्या वर्षी आपण हा कार्यक्रम केला पाहिजे त्या लोकांनी किंवा त्या जिल्ह्याने आपला हा कार्यक्रमाची सामूहिकता आपल्या लोकांना उत्स्फूर्त करावे ही एक विनंती करतो आणि माझे 2 शब्द मी पुरे करतो. बात करिए टाकलाय
आवाज आ रहा है सर. आवाज नाही खाली कंट्रोल करायचं आ रहा है साहब आ रहा है. थैंक यू. मेरे प्यारे 16 मराठा लाइब्रेरी परिवार, आप और आपके परिवारों को पलटन के 58वें वर्धापन दिन पर हार्दिक हार्दिक बधाई. आज के दिन हमें याद करना है पलटन के उन ऑफिसर केशव जवान और फैमिलीज को जो हमारे साथ नहीं है. भवानी माता उनकी आत्मा को शांति में रखे. आज भी मुझे याद है पलटन रेजिंग के समय जब मैं सेकंड लेफ्टिनेंट और सिपाही मारुति यादव, अभी सेवानिवृत्त ऑनरेरी कैप्टन सुधार निधि मारुति यादव साहब पलटन में ट्रेनिंग के बाद 16 मराठा लाइट इन्फेंट्री में पोस्टिंग आए थे. पलटन ने बहुत मेहनत और परिश्रम से देश की सेवा की है और बहुत अच्छा नाम कमाया है. मुझे पूरी उम्मीद है कि पलटन हमेशा यही स्तर बनाए रखेगी और पलटन का नाम हमेशा रोशन करेंगे. आप सभी भूतपूर्व सैनिकों ने भी समय समय पर पलटन का हौसला बढ़ाते रहना है. आप सब सतारा में रेजिंग डे मनाने के लिए इकट्ठा हुए हैं और ये बड़े गर्व की बात है. हमारे वेटरन्स का स्पिरिट का पूरा फौज में बोलबाला है. आप सबको शाबाश और मेरी प्रार्थना है कि भवानी माता आप सबको और आप सबके परिवार को अच्छा स्वस्थ और अपना सुरक्षा का हाथ आप सब पर हमेशा रखे. मुझे बहुत दुख है कि मैं कुछ कारण से आप सबके साथ रेजिंग डे नहीं मना सका, लेकिन दिल और दिमाग से मैं आपके साथ सबके साथ हमेशा हो. आप सब ने अपना डिसिप्लिन और सेहत का ध्यान रखना है. मिलजुल के खुशी खुशी रिटायरमेंट का टाइम गुजरना है. आप सबको रेजिंग डे की बहुत बहुत खुशी और हार्दिक शुभकामनाएं. बोल छत्रपति शिवाजी महाराज की जय. बोल छत्रपति शिवाजी महाराज की जय. राम राम. जे भारतीय सैन्य दलासाठी आजवर सेवा बजावत होते आणि कालच सेवानिवृत्त झाले 30 तारखेला आणि आज 1 तारीख असून पहिल्यांदा घरी न जाता पहिल्यांदा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. अशा या सेवानिवृत्त जवानांचा सन्मान आणि सत्कार कार्यक्रमामध्ये होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करूया हवालदार हनुमंत तुपे साहेबांना, अहमदनगर येथील हवालदार ज्ञानदेव भाट साहेबांना, सातारा स्थित हवालदार सुरेश शेलार साहेबांना आणि नगरचे लान्स नायक
आत्माराम चौधरी साहेबांना. आता आपले शेवटचे वर्णन होईल आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम होईल. बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की नाही. अशोक चक्रवर्तीच्या लाडक्या बहिणीला विनंती आहे, तुझा हात वरती करायचा आणि जयघोष करायचा. बोल श्री भवानी माता की एक सोडून सर्वांनी हात वर करायचे. थोडा मला अशोक चक्रवर्ती यांचा आज या ठिकाणी आपण अशोक चक्रवर्तीचा 58वा वर्धापन दिवस साजरा केला आहे. आतापर्यंत माझ्यावरून खूप चांगल्या प्रकारे आपल्या या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तरी मी पुन्हा तुझे या ठिकाणी सातारा प्राथमिक गुरुद्वार या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करत आहे, खूप खूप धन्यवाद व्यक्त करत आहे. आणि या ठिकाणी त्यांनी खूप उत्तमरित्या या ठिकाणी कार्यक्रमाचे सादरीकरण केलेलं आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी सातारा गुरुचा जोरदार टाळ्यावाजून एकदा जोरदार टाळ्यावाजून स्वागत करायचं आहे. थोडक्यामध्ये सांगायला वेळ खूप झालेली आहे का की माजी सैनिकांचा हा वर्धापन दिवस कुठून आणि कसा साजरा झाला असेल तो सातारा ग्रुपमधून झाला. कारण 1906 मध्ये ज्यावेळेस आम्ही रिटायर होऊन आलो त्यावेळेस सातारा ग्रुपमध्ये ऑर्गनायझर उद्धव चव्हाण साहेब, डॉक्टर लालजी जाधव साहेब त्यांची त्रिशूल इंचूल 15 ऑगस्ट रोजी एकत्र येत होते आणि त्या ठिकाणी थोडासा कार्यक्रम सादर करीत असताना त्यावेळेस दिनकर पाटील साहेब कोल्हापूरहून आले, मी आणि नगर साहेब अहमदनगरहून आलो आणि त्या ठिकाणी छोटीशी पार्टी साजरी करत असताना मनामध्ये एक विचार आला की हा 15 ऑगस्टचा दिवस आपण 1 ऑक्टोबरला का साजरा करू नये. असा हा विचार मनामध्ये आला असताना 2006 साली सातारा ग्रुपने छोटासा रायडिंग डे सुरू केला आणि तेव्हापासून आजपर्यंत सर्व ग्रुप ज्याच्या वेळेस आपली 20मध्ये असते त्याच्या वेळेस हा रायडिंग डे साजरा केला जातो आणि असाच हा ग्रुप वाईज रायडिंग डे साजरा होत राहील. याच्यामध्ये कारण एकच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून स्वरामराठा वकिलांचे जेवढे बी माजी सैनिक रिटायरमेंट येतात त्यांच्या गाठी जे वाटतात, त्यांचे विचार विमर्श एकत्र येतात, त्याच्यातून काही गोष्टी शिकायला भेटतात. म्हणून तर हा रायडिंग डे प्रत्येक वर्ष असा साजरा होत राहील. याच्यामध्ये काही कोणाला शंका करायची नाही आहे. पुढच्या वर्षी कोल्हापूर प्रकरण आहे, त्याच्या पुढच्या वर्षी पुणे अहमदनगर प्रकरण आहे. तरी पुन्हा मी या ठिकाणी सातारा ग्रुपचं अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो आणि धन्यवाद थांबा. आता थोड्याच वेळात कार्यक्रम संपलेला आहे असं जाहीर करून त्याच्या अगोदर आपल्या रीतिरिवाजप्रमाणे आपलं मराठा स्फूर्तिगीत होईल. त्याच्यानंतर भवानी मातेचा जय, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय आणि 16 मराठाचा जय होईल. त्यानंतर सर्व जेंट्स पार्टी, पुरुष पार्टीने जागेवर बसायचं आहे. महिलांच्यासाठी आदेश पुढचा मिळेल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. ठीक आहे. तर आता सर्वांनी आपल्या आपल्या जागेवरती मराठा स्फूर्तिगीतसाठी उभं राहायचं आहे. मृत्युवा पुरे